आता बसतो आणि एक विडा मळीतो आणि मग पुढची कामं करतो. चुनात आला हाताला. ही तांबाखूची पुडी ना खंडी बर खाली झाली. आयला तांबाखू शिवाय मजा नाही. जेवणात सगळं कमी पण तांबाखू जास्त. अशी. लाव चुना आणि मळ दाना दाना. कसं गुणगुण 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 गाणार. अजून एक मळ रे. हा म्हणतो ना मित्रा, थांब ना, नाही तर हेच देत तुला. थांब हा 2 मिनिटं. धर का ओ सरपंच. काय काय नाही मी नाही हो, मी नाही. ते जोडीदार या ना होता त्याला म्हणून ठेवत होतो. होय आ, मला शिकवितो. हा मला अयो, शिकवितो. अयो, होय मला अयो. शिकवितो. तंबाखू खायला शिकला तू? तंबाखू खायला शिकला तू? अहो सरपंच मी नाही खात म्हणून सांगितलं तुम्हाला. अरे मग हे माळला कोणासाठी? आता ते मित्रासाठी माळा म्हणतोय तर. मित्रासाठी माळला? खरं अहो, सांग, खरं सांग, तंबाखू खायला शिकला ना तू? कुणी शिकवलं तुला तंबाखू खायला? सरपंच अहो, मी कुठे एकटा खातोय, अख्खा गाव खाते तांबाखू. अरे गावाचं काय घ्यानं द्यानं आहे? तू तंबाखू खायला कसं काय शिकला? कुणी शिकवलं तुला? कोण आहे तुझा मार्केट तुला शिकवणारा? तुला कुणीतरी शिकवल्याशिवाय तू तंबाखू खायला शिकला का? अहो, गावातल्या पोरांनी शिकवली मला. गावातल्या पोरांनी? हा, त्याच्यातला मोहरक्या कोण आहे नेमका तुला शिकवणारा? मोरक्या. मग मला ते विडा द्यासन ना. वेळा दे ना तुला. अयो सरपंच, सांग लवकर, लवकर सांग. तो आपला कावल्याचा भांड्या त्याने शिकवली. बांड्याने शिकवली तुला खायला? हा, होय बर, त्या बांड्याकडे नंतर बघतो. एक काम कर, ती पुडी दे इकडे. पुढे पुडी दे इकडे. पुढे पुढे ना माहित काय बाबा परत फटका टाकीन. हा. पुडी लवकर दे. सरपंच पुडी दे. ऐका ना, हा याच वांद होईन जायचा. आजपर्यंत जातच नव्हता, तेव्हा येतच नव्हती. आता वांद होईन. दे चल. त्याला लागून गेली त्याची. तुला आहे ना. देतो दे देतो लवकर, देतो लवकर दे. देतो देतो. दादा चुनारा बी येते. पुडी दे, पुडी तंबाखूची. पुढे कुठे ठेवली? हाय 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 हाय. सरपंच एक किडा खाऊ द्या ना पण. तो अडकच तरी हो. तू परत जर मला तंबाखू खाताना दिसला ना, मग तुला सांगतो. अयो आता कसं करावा, सरपंचाला कळलंय. जाऊ दे मोरे. बंडा परवा श्रीलंकेत मॅटर झाला होता. मरणाचं भांडण झालं होतं बाबा. अल्ला का मिटत नव्हतं तिथं. आला की पठ्याला फोन. जसा फोन आला असा गेलो. लगा गेले गेले हिकडली बी पार्टी हिकडली पार्टी. स्वागताला तर रेडी तिथं. हर काय गुच्छ काय न काय लगा माझी काय बारकी मिरवणूक काढली, डीजीन बीजी लावला होता. गेलो की तिथं बसलो. इकडे एक पार्टी बसली, इकडे एक पार्टी बसली, मध्ये बसलो. आणि त्यांना एकच सांगितलं, झालंय इथनं पुढे विषय वाढवायचा नाही. जाग्या स्टॉप. एकामेकाच्या गळ्यात गळ्या घालायला लागली. शब्दाला किंमत आहे. श्रीलंका सोड, जपान, अमेरिका, न्यूझीलंड, इंग्लंड, लंडन, अरे ह्यासारखं देश आहेत का नाही. काय मॅटर झाला की पहिल्यांदा फाकड्याला फोन करतात. शब्दाला किंमत बाबा. एका मिनिटात आपण मॅटर मिटवतो. मी तिथं पोचलो का नाही, जाग्या म्हणतात भाऊ मिटलंय आमचं जागच्या जाग्यावर. अरे बाबा तिथं गेल्यावर मिटवाय सुद्धा मला म्हणतात काय दपाय देऊ का. आपण म्हणतो आपल्याला रुपया नको. तपली ती यायचा जायचा इमानाचा खर्च करते ती. सहकुशीनं 10,000 खिशात टाकते ती. बिझनेसच आहे आपल्याला. गावात कसा तंटामुक्त अध्यक्ष असतो. अरे काय दिवसानं मला आता आंतरराष्ट्रीय तंटामुक्त अध्यक्ष करतेली. लय विषय हार्ड आहे बाबा. गावात मला मस्त किंमत नाही रे, पण माझी किंमत आहे का नाही बाहेरच्या देशांना. लय कौतिक आहे रे माझं तिकडं. कसं असतं माणसं एक म्हण आहे बघ, जिथं पिकतं तिथं पिकत नाही. पण ओळख बाहेर असणं कधी बी लय फायद्याची बघ. मोठे मोठे मॅटर मिटावतो आपण भांडा. अरे नवरा बायकोचा मॅटर एका क्षणात आपण जागच्या जाग्या निलच. बंड्या, अरे मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अरे पण त्याच्या समोर जरा पर्सनल होत. आपला बोल, तू बोल, काय बोल, बोल बिंदास बोल. याला कोणाला सांगणार, बोल. तोंडात काही व्हिडिओ टाकलाय का तू? हा जरा त्याचं काय तंबाखू काय नाही, काय तंबाखूचं काय मोठं नाही एवढं. तू बोल फक्त. बरं ऐक ना, हा. मी तुला हो बोलेल बर का, हा. पण ते तंबाखू सोड ना तू. जाऊ का? बरं. सोडशील ना? हा 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 हा.
बरं मला सांग, तुला या तंबाखूचा नाद कोणी लावला? आणि मग पहिला विडा कोणी दिला तुला? हा. आणि पहिल्यांदा तंबाखू कोणी दिली? हम्म. अरे बाबा, मग तुझा मित्र एवढा भंगार आहे, मग तू का राहतो त्याच्या संग? त्याचं दारू ते तंबाखूचं एवढं काय व्यसन नाही, एवढं तंबाखूचं त्याचं नाही. तू महत्वाचं बोल. तारीख बिरीख कधी काढायची लग्नाची आपल्या? तू पहिले ती तंबाखू सोड ना. अग एक वेळ ह्यो तुला सोडल पण तंबाखू सोडणार नाही. अग ह्या तंबाखूचा तुला फायदा माहित आहेत का? ही तंबाखू आहे ना माणसात माणूस बसावते. अग एखाद्या वेळेस आळू जर आला ना तर एक इडा टाकला की लगे अंगात तरतरी आणती आणि आपण चुकून जर दुसऱ्या गावात गेलो आणि तिथे जर ओळख काढायची म्हणलं तर नुसतं पुढच्या माणसाला म्हणणं नाही, पाहुणं काढा तंबाखू, लगी ओळख होती आणि त्या ओळखीचं रूपांतर परत सोयरीक मध्ये बी होतंय. हा लागा एवढं फायदा या तंबाखूचा इथं, म्हणून तुला सांगतोय ह्यो एक वेळेस तुला सोडन पण तंबाखूला सोडणार नाही. असं आहे का? मग तू असं करणार का आता? तुझ्यासाठी जा बाबा, असंच राहा. हा. मला काय सांगू आता. काजू, अरे राजू, अरे करण्या तू कोणत्या धुंदीत असतो? हा 8 दिवस झाले पिछा टाचून इथं पडल्यात. कधी नेऊन टाकायचं तू रानामध्ये? अहो बायच बेटा ना. अरे तुला तू नेऊन टाकायची बाया काय तिथं सरपंच, गेले होते बर का मी बंड्याकडं, हा. पण तो मॉन्टी म्हणला तो एक वेळेस तुला सोडेल पण त्या तंबाखूला सोडणार नाही. अरे प्राजू, त्या मोंट्याला काय विचारायचं? तुला मी काय सांगितलं होतं, बांड्याला विचार. अहो मी बंड्यालाच विचारलं, पण तो मॉन्टी तिथे शेजारी बसला होता आणि बंड्याच्या तोंडात विडा होता आणि तो नुसता ह ह करत होता. सरपंच मी सांगितलं होतं तुम्हाला, ते बंड्याची तंबाखू सुटणारच नाही. अरे तू थांब जरा. हे बघ ही तंबाखू अशी माणसातला माणूस उठून लावी ती माहिती का? अहो पण तो मॉन्टे तर म्हणला माणसात माणूस बसवती. यांचं काय ऐकती? एक काम कर, मी आहे ना बघतो आता काय करायचं. ती तशी नाही ऐकणार, मीच माही काहीतरी आयडिया लावतो. ये तू. हा चालतं. आणि महाराज तुम्ही एवढा आज तरी कांदा जाऊ द्या रानात. हा, लावतो. पण एक काम कर, त्याच्या अगोदर आहे ना तू माया संग चल. अगोदर हा विषय क्लिअर करू आणि मग हा करू. चल. काय करतोय? सरपंच त्याचं काय माहिती का, तंबाखू मला सवय लागून गेली, ती काही सवय जाय ना. सवय जाय ना? नाही तू ही सवय ना मी बरोबर घालतो. इकडे तू ये ना, हे बघ आता इकडे कुठे हा टणटण्याचा पाला खा. असा असा चोळायचा आणि खायचा. लोक आहे ना तंबाखूची सवय मोडायसाठी ना हाच पाला खात्यात. मग तो पाला खाल्ला काय वाईट आहे का? ते पण पालाच आहे ना. तो वेगळा हा वेगळा. हा मळ. सरपंच काय ना खायला लाव मला. काही नका खायला लावू. छटात ती सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं वारं सुटले, त्यामुळे मी ना जरा आमदार साहेबांना भेटायला गेलतो. आमदार साहेब काय म्हणले माहिती का मला? काढ तंबाखू. म्हणजे तंबाखू काढा राव पिंटू शेट, किती वेळ झालं बसलो इथे. आमदार साहेब मला म्हणले, पिंटू शेठ तुम्ही उगवते नेतृत्व आहेत. लावलं चुना. अरे मी तुला काय सांगतोय, तंबाखूला चुना लावायला लागेल ना मला. तू तिकडे काय पण लाव, मी तुला सांगतोय की ते ऐक. हा. मला म्हणले पिंटू शेठ जनतेला तुमची लई गरज आहे, हम्म. जनता सारखं तुमचं नाव काढत असती. हम्म. मी त्यांना म्हणलं आपल्याला जर सत्ता आणायची असन तर चोळा. तंबाखू चोळायला लागेल ना मला. मी तुला काय सांगतोय, ते मला म्हणले आपल्याला जर सत्ता आणायची असन तर आपल्याला आहे का नाही असं काहीतरी मोठं करावं लागेल, हम्म. जेणेकरून आपण आहे का नाही जनतेच्या जवळ येऊ. ठोका. ठोकायला की हा. अशी. तसं म्हणना. हा, हा. पण मला एक कळा ना, आता जनतेसाठी अजून काय काय गोष्टी करायला लागतील बरं? टाका. काय? वा तोंडात टाका. वा. सरपंच ही अशी माणसं ठेवलेत का तुम्ही तंबाखूचा येडा चोरायला? अरे तुम्ही आहे ना मोठाले लोक खातात आणि बारक्याला पोरांना सवय लावतात ती तंबाखूची. एक मिनिट, ह्याच्यात बारकाला कोण दिसतंय तुम्हाला? अरे बारका म्हणजे हकारण्या हे तंबाखू खायला लागले. मग तुम्हाला कळलं पाहिजे ना, कशाला त्याच्या समोर खाता तुम्ही? हा? अरे छोटा हत्ती, मी बिगर व्यसनी माणूस आहे. मला सुपारीच्या खाण्याचं व्यसन तरी आहे का? राहू द्या राहू द्या राहू द्या. दार लावून काय करता आम्हाला चांगलं माहितीये. तुम्ही काय करतो दार लावून? आम्हाला काय माहिती तुम्ही काय करता असेल ते. अरे बघायला येत जा ना तुम्ही. आता तेवढीच काम आहे का आम्हाला? हा, तुम्ही काय करताय काय? या बघा, या बघा. अरे तुम्ही ते सोडा यार तंबाखू. नाही मी तुम्हाला तुमची ना तंबाखू सोडली पाहिजे. कशाला सोडली पाहिजे? हा, अहो तंबाखूचे फायदे माहिती आहेत का तुम्हाला? कशाला त्या गरीबाला हाणताय? टाक खाली ते. टाक खाऊ द्या ना. टाक खाली. सगळा डावीस काढून टाकला मग काय सरपंच. तर
हा अहो, एवढी चांगली गोष्ट आहे. 4 माणसं गोळा होत्या ते सहकारी तत्वावर इथं तंबाखू मळायचं काम चालू आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये इस्कूट घालता वय असा. हा अहो एकदा आहे ना दाताला कीड लागली कधी तुमच्या दाढ तंबाखू ठेवून बघा असं किड वळवळ करीत बाहेर येते सगळे दात किडायचे नाही आयुष्यभर. मग अहो एका तांबाखू अख्खं जग चालतं. हा माणसं जोडायचं स्किल आहे. दवाखान्यात गेला कधी मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. लोक फळं घेऊन गेलती बिस्किट पुढं घेऊन गेलती चहा घेऊन गेलती तो खुश नाही झाला. मी तंबाखूचं पाकिट फक्त त्याच्या खिशात सारलं गडीचं तोंड काही चमकत होतं. बघा बघा एखादा आजारी असणारा माणूस पण तांबाखूमुळे खुश होतो. बस तुमचं तत्वज्ञान बस. मी आहे ना तुमची तंबाखू सोडल्याशिवाय राहणारच नाही. तंबाखू सोडणार हा तुमच्या इथं कुत्र्याची पिल्ल झाली ती माळाव नेऊन सोडा आधी मग आमच्या तंबाखूचं बोला. हा चल बरं हाती दे ना किडा. धर. घे, दे तिला. तुला फटका टाकल्यावर कळन का? हे हा? बघ सरपंच मला दोन डोका दे. काय तो पाला खाऊ सरपंच? नको तो पाला खाऊ नको ह्यो पाला खा. सरपंच. आता मला सांग सगळा झाड पालाय कोणता खाल्ला तर काही फरक पडणार आहे का? तुम्हाला जर खायचं नसेल तर तुम्ही खाऊ नका. अल्ला का ते पोरग खाते खाऊ द्या ना त्याला. अरे मी ते सांगतोय त्या पोरांना नका सवय लावू रे तुम्ही बारकाल्या पोरांना. मग तुम्हाला लावायचं नाही काय नाही आता? नाही नाही मी ना मी तुमची तर तुमची नाही साऱ्या गावाची तंबाखू सोडल्याशिवाय ना गप्पच बसणार नाही. चल काय सरपंच जरा खातपीत जा जीवाला हा मन मारून जागताय असं. मग काय तर कोणतरी म्हणलेलंच आहे. काय म्हणलंय काहीतरी. जाऊ दे आपल्याला काय करायचंय तू घे. लाव चुना आणि मळ पुन्हा. घे चल. राजू सोडले ना तंबाखू कधीपासून? सकाळपासून. मग आता टाइम काय झालाय? आता दुपार झाली आहे. सकाळपासून फक्त दुपारपर्यंत सोडली वय हा सोडली ना. आणि परत तलब लागल्यावर मग परत नाही खाणार नाही खाणार ना? अजिबात खाणार नाही. आता हो म्हण मला. नाही नाही मी नसते हो म्हणत. ते मला सरपंचांनी सांगितलं होतं की गावात सगळ्यांना असं असं म्हणून तंबाखू सोडण्यासाठी. मला माझ्या डोक्याला कटकट नकोय बाबा कोणती. सरपंचाच्या नादी लागून तो धोका दिला मला. जा मी नसते हो बोलत तुम्हाला. धोका झाला माझ्यासोबत. जा बाबा आता डोकं नको खाऊ माझं. लय मोठा धोका झालाय आपल्या सोबत. काय? कसला? सकाळी प्राजू माझ्याकडे आली. मला म्हणली तंबाखू सोड. मी तुला हो म्हणते. खायला मग हे चांगलं झालं की कशाचं चांगलं. तर मग मी दुपारपर्यंत तंबाखू सोडली ना म्या. हा. आणि तिला विचारायला गेलो मी प्राजूला मग? आता हो म्हण म्हणून. हा. तर मला म्हणली मी कसं काय हो म्हणू. मग? मला सरपंचानी सांगितलं होतं की जा आणि त्याला म्हण की तंबाखू सोड म्हणून. म्हणजे एवढा मोठा धोका झाला तुझ्या सोबत. मग म्हणजे स्कॅमच झाला स्कॅम. गुगली 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 बोल्डच. म्हणजे सरपंच पुरीचं नाव पुढं करून अख्ख्या गावाला तांबाखू सोडायला लावित होतो वाटतं. अरे खरा स्कॅम तर आहे. मग? आपण सरपंच का असं करायला लागले. तुला म्हणलं ना सरपंचाला एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. लय मोठा कुटाणा झालाय. काय? अरे बाबा सरपंचानं सगळ्या गावात तंबाखू बंदी करायला ठरवले. सगळ्या दुकानदारांना त्यांना निवेदनच दिले. जर एखाद्यानं जर तंबाखू विकली आणि जर गावला त्याच्यावर डायरेक्ट मोकाच हाया. अरे असं कसं चालेल. सरपंच अन्याय करते बरं का आपल्यावर. मग बसायचे सुद्धा वांदे होते राव. छोटा ते आपल्या गावात बंदी करणार आहे आपण दुसऱ्या गावातून आणू. आपण दुसऱ्या गावात आणून हे आणून म्हणून खाऊ. अरे बाबा गावात तंबाखू खाऊन जर साधा एखादा थुकताना जरी गावला का नाही 5,000 जागेवर दंड आहे. मग हे नाही चालणार रे. असला मनमानी कारभार नाही नाही, चालत. नाही, नाही. आपण एक काम करू. आपण आहे ना याच्यावर मोठं जन आंदोलन उभा करू. चांगले मीडिया बिडिया सगळं बोलू आपण. पेंट शेड काय डोकं फिरलंय का तुमचं. काय आलं आता. कशाबद्दल बी आंदोलन करता का. आबरू जाईन तुमची. मग काय सरपंचानं काय बारका कुटाणा केला होय? राव आता मला सांगा त्यांचा तो गडी करण्या हा. तो तंबाखू खाताना गावला. हा. मग ह्यात आपली काय चुकी आहे बरं? हा बरोबर आहे. आपली काय चूक आहे. एक मिनिट म्हणजे तो करण्या तांबाखू खायला लागलाय हा. म्हणून सरपंच पेटून उठले का असं. हो. हायला त्या करण्यालाच कुणी तांबाखू खायला शिकवलं रे. या फकड्यानी मी शिकवलं त्याला तांबाखू खायला. तू शिकवली होय. मग इकडे रे भांड्या. काय राहते. तुला संस्कार करायचा आहे, पुढे ये. या फाकड्याला पहिला वाकडा करा. कशाला तंबाखू खायला शिकवली. अरे आपल्याला खायला भेटन का आता. आपलं वांद झालं राव. आता आहे ना मला सकाळी जर काय झालं ना त्याला तू जबाबदार राहशील. याचं नाव लिहून ठेवा रे. पण माझं काय याच्यात पण. अरे पण तू कशाला बोलला. आता मला काय माहिती पुढे एवढं मोठं संकट येईल म्हणून आपल्यावर तंबाखू खाणाऱ्या लोकांवर. नाही तू आहे ना तू खरं ठोय भांड्या आहे ठोय. एक मिनिट याचं जाऊ द्या. आधी आहे ना त्या करण्याची तंबाखूची सवय मोडा. म्हणजे आहे ना ते सरपंच पिसाळ्यागत करायचं नाही. आणि हा तंबाखू बंदीचा निर्णय माघारी घेईन. अरे, माझा कार्यकर्ता म्हणून धब्बा आहे तू धब्बा. चला
आयला आता मी काय केलं राव हे? मोकरच मार खाल्ला यांचा यांच्या आईला यांच्या करण्याला मी सवय लावली म्हणून ह्यांनी मला हाणले. आता ह्यांनी मला सवय लावली ह्यांना कोण हाणणार आहे? करणार थांबकी. करण्या तंबाखू सोड. काय सोडू शकत सवय लावली मला. मग तुला सोडणार नाही आता आम्ही. करण्या